नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि आपल्या आवडत्या लाडक्या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बालभारतीच्या माय इंग्लिश बुक मधील इयत्ता दुसरी युनिट 2.3 लेट्स स्पीक या धड्याशी जोडलेली एक नवीन आणि मजेदार गोष्ट ऐकणार आहोत. या धड्यात तुम्ही पाहिलं असेल ना, बागेत खूप सारे पात्र, प्राणी, पक्षी आहेत आणि सगळे काही ना काहीतरी करत आहेत. कुणी वाचत आहे, कुणी झोपले तर कोणी चित्र काढत आहे. याच कल्पनेवर आधारित आम्ही तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट तयार केली आहे. ही गोष्ट थेट तुमच्या पुस्तकातली नाहीये. तिची कल्पना आणि वातावरण तुमच्या धड्यांसारखंच आहे. त्यामुळे ही गोष्ट ऐकल्यानं तुम्हाला इंग्रजी शिकायला आणखी मजा येईल. चला तर मग आज आपण अ हॅपी डे इन द गार्डन ही गोष्ट जाणून घेऊया. अ हॅपी डे इन द गार्डन म्हणजे बागेतील एक आनंदी दिवस. One bright morning, a group of little squirrels met in the beautiful green garden. म्हणजे काय तर एका सुंदर सकाळी हिरवळीने नटलेल्या एका बागेत गोंडस खारुताईंचा समूह एकत्र आला. The sky was blue, soft clouds were floating and colorful flowers were blooming everywhere. निळे आकाश, तरंगणारे मऊ ढग आणि सर्वत्र रंगीबेरंगी फुले फुलली होती. One squirrel was lying comfortably on a tree branch. आणि एक खारुताई झाडाच्या फांदीवर आराम करत होती. I am looking at the sky, she said happily. ती आनंदाने म्हणाली की मी आकाशाकडे पाहत आहे. The sky looked calm and peaceful. आणि आकाश शांत आणि प्रसन्न दिसत होते. Near the tree, a mother squirrel was sitting under an umbrella. आणि झाडाजवळ एक खार आई छत्रीखाली बसली होती. She was reading a book quietly. आणि ती शांतपणे एक पुस्तक वाचत होती. I am reading, she said with a smile. ती हसून म्हणाली, मी वाचतीये. Not far from her, another squirrel was fast asleep on the grass. आणि तिच्यापासून थोड्याच अंतरावर दुसरी एक खारुताई गवतावर गाढ झोपली होती. I am sleeping, she said lazily, enjoying the cool breeze. थंड वाऱ्याचा आनंद घेत ती आळशीपणाने म्हणाली, मी झोपलेली आहे. Two little squirrel friends were sitting together with a paper and crayons. आणि दोन लहान खारुताई ज्या एकमेकांच्या छान मैत्रिणी होत्या त्या कागद आणि रंगीत पेन्सिल घेऊन एकत्र बसल्या होत्या. She is drawing a picture, said one squirrel proudly. आणि एक खारुताई अभिमानाने म्हणाली, ती एक चित्र काढतीये. The picture was full of trees, birds and flowers. आणि त्या चित्रात अनेक झाडे, पक्षी आणि फुले होती. Suddenly, a small squirrel pointed towards the tree and said, "Look at the nest." अचानक एका लहान खारुताईने झाडाकडे बोट दाखवले आणि म्हणाली, हे ते घरटे बघा. Everyone looked up and saw birds sitting safely in their nest. सर्वांनी वर पाहिले आणि पक्ष्यांना त्यांच्या घरात सुरक्षितपणे बसलेले बघितले. Just then, a bright blue butterfly flew over the flowers. आणि तेवढ्यात एक सुंदर निळ्या रंगाचे फुलपाखरू फुलांवरून उडून गेले. Oh, a blue butterfly, shouted one squirrel with joy. अरे, एक निळे फुलपाखरू, खारुताई आनंदाने ओरडली. All the squirrels were doing different things, but they were together in the same garden. सर्वच खारुताई वेगवेगळ्या गोष्टी करत होत्या, पण त्या एकाच बागेत एकत्र होत्या. They talked, laughed, shared and enjoyed the day. त्यांनी गप्पा मारल्या, हसल्या, एकमेकांसोबत गोष्टी वाटून घेतल्या आणि त्यांनी त्या दिवसाचा आनंद साजरा केला. As the sun slowly went down, the squirrels felt happy and peaceful. जसजसा सूर्य हळूहळू मावळू लागला, तसतसे खारुताईंना आनंदी आणि शांत वाटू लागले. They learned that everyone likes to do different activities and that is okay. आणि त्यांना हे शिकायला मिळालं की इथं प्रत्येकालाच वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि त्यात काहीही चुकीचे नाहीये. They went home smiling, carrying beautiful memories of the day. त्या दिवसाच्या सुंदर आठवणी घेऊन हसत हसत घरी परतल्या. Moral of the story: everyone is different and everyone has their own way of enjoying life. Respect others and live happily together. प्रत्येक जण हा वेगळा असतो आणि प्रत्येकाची आयुष्य जगण्याची स्वतःची देखील पद्धत वेगळी असते. इतरांचा आदर करा आणि आनंदाने एकत्र जगा. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला गोष्ट? समजली ना? आता आपण या गोष्टीमधले काही अवघड शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूयात. पहिला आहे मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे सकाळ. पुढचं आहे स्क्विरल. स्क्विरल म्हणजे खारुताई. त्या पुढचं आहे ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. त्या पुढचं आहे फ्लोटिंग. फ्लोटिंग म्हणजे तरंगणारे.
त्या पुढचं आहे क्लाउड, क्लाउड म्हणजे ढग. त्या पुढचं आहे ब्रांच म्हणजे फांदी. त्या पुढचं आहे काम म्हणजे शांत. त्या पुढचं आहे मदर म्हणजे आई. त्या पुढचं आहे अम्ब्रेला छत्री. बुक म्हणजे पुस्तक. ग्रास म्हणजे गवत. नेस्ट म्हणजे घरटे. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. जॉय म्हणजे आनंद आणि मेमरीज म्हणजे आठवणी. तर कशी वाटली गोष्ट? छान होती ना? आता वेळ आहे या गोष्टीवर आधारित एक ऍक्टिव्हिटी सोडवण्याची. तर कमेंट सेक्शन मध्ये उत्तर सांगून या ऍक्टिव्हिटी मध्ये मुलांनो नक्की सहभागी व्हा. पहिली आहे रिकाम्या जागा भरा, म्हणजेच काय, फिल इन द ब्लँक्स. पहिलं आहे द स्क्विरल मेट इन अ ब्युटिफुल डॅश आणि याचं योग्य उत्तर आहे गार्डन. पुढचं आहे द स्क्विरल वॉज लाइंग ऑन अ ट्री डॅश आणि याचं योग्य उत्तर आहे ब्रांच. पुढचं आहे द मदर स्क्विरल वॉज रीडिंग ए डॅश आणि त्याचं उत्तर आहे बुक. आणि चौथं आहे अ ब्राईट ब्ल्यू डॅश फ्ल्यू ओव्हर द फ्लावर्स आणि याचं उत्तर आहे बटरफ्लाय. पुढची ऍक्टिव्हिटी आहे ट्रू किंवा फॉल्स, म्हणजे हे विधान योग्य आहे का बरोबर हे तुम्ही मला सांगायचंय. पहिलं आहे द स्काय वॉज डार्क अँड क्लाउडी आणि हे आहे फॉल्स. पुढचं आहे वन स्क्विरल वॉज स्लिपिंग ऑन द ग्रास आणि हे विधान आहे अगदी बरोबर, म्हणजेच ट्रू. त्या पुढचं आहे द स्क्विरल वर फायटिंग विथ इच अदर आणि हे चुकीचं विधान आहे, म्हणजेच फॉल्स. आणि शेवटचं आहे बर्ड्स वर सिटिंग सेफली इन देअर नेस्ट आणि हे विधान अगदी योग्य आहे, त्यामुळं ट्रू. मुलांना कशी वाटली ही स्पेशल गोष्ट? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण अ हॅपी डे इन द गार्डन ही गोष्ट बघितली, त्या गोष्टीचा अर्थ समजावून घेतला आणि त्यावर आधारित कठीण शब्द बघितले आणि छोट्याशा ऍक्टिव्हिटी सुद्धा सोडवल्या. दर शनिवारी आपण अशाच मजेशीर गोष्टी, कविता, नवनवीन शब्द तुमच्या बालभारतीच्या पुस्तकातून शिकणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटरडे स्टोरी सेशन.